थोडं स्वतःसाठी जगूया असं म्हणत जर आपण चाललो तर सगळं होतं आणि केल्यानंतर सगळंच होतं. त्यामुळे सगळ्यांनी सगळं करावं आणि सगळ्यांनी सगळं करून पाहावं अशी या मताची मी तर आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या ब्लॉगमध्ये काहीसं वेगळं होणार आहे असं मी नाही म्हणणार, कारण सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये सगळंच होत असतं असं नाही आहे. सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये काही जण कुकिंग दाखवतात, काही जण डेली ब्लॉग्स करतात. मी डेली ब्लॉग्स करते, कुकिंग करते, कधी कधी काहीही दाखवते. जे माझ्या डे टू डे लाईफमध्ये घडतं तेच मी तुम्हाला दाखवते आणि तेच तुम्ही माझ्यासोबतही बघता. तर आज आहे थोडंसं असंच काहीतरी. तर आज चालली आहे डब्याची तयारी. उठल्या उठल्या घेवड्याची भाजी डबा झाल्यानंतर थोडासा वेळ मी स्वतःसाठी काढते, योगासाठी किंवा फिजिकल एक्सरसाइजसाठी. आता तुम्ही म्हणाल ह्याची काय गरज आहे की बाबा फिजिकल एक्सरसाइज किंवा योगा काही काही मुलींना किंवा लेडीजला मिळत नाही. आता माझ्या पायामुळे मला शक्यतो सगळे योगा मी नाही करू शकत, पण मी सूर्यनमस्कार इझिली घालू शकते, कारण बाकीचा असा काही मला इश्यू नाही आहे. त्याच्यामुळे मी बाकीचे जे हार्ड जे असतात ते मी नाही घालत. जे मला जमतं मी ते डेफिनेटली करायचा प्रयत्न करते. मी फिट राहण्यासाठी करते, कारण माझं वजन मला वाढून द्यायचं नाही आहे. जर माझं वजन वाढलं तर एका पायावरती माझा जास्त लोड येतो आणि त्यामुळे मला चालण्यासाठी किंवा अदर ॲक्टिव्हिटीजसाठी मला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे आणि मला थायरॉईड डिटेक्ट झालं आहे प्रेग्नन्सीनंतर. त्याच्यामुळेही माझं वजन इझिली कमी होत नाही. त्यासाठी मला डेली योगा करणे गरजेचं आहे आणि मला तो करावाच लागतो. हार्डली मी 10 सूर्यनमस्कार, 15 सूर्यनमस्कार, कधी कधी 20. जर आदल्या दिवसाचं जर जास्त एक्झर्शन नसेल तर मी 20-25 असेही घालते. त्यानंतर थोडासा आपला नॉर्मल जे प्राणायाम असतात ते करते पोटासाठी किंवा अदर आणि ह्याच्यासाठी. तर ते खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही रोज सकाळी तुमच्या शरीराचा जर थोडा जरी फ्लेक्झिबिलिटी वाढवली ना, तर तुम्हाला दिवस अक्षरशः मी सांगते, माझा एक्सपिरियन्स आहे की खूप छान आणि सुंदर जातो. तर तुम्ही नेहमी हे ट्राय करा. थोडं तरी शरीराला स्वतःसाठी वेळ द्या. भलेही नाश्ता बनवल्यानंतर जेवल्यानंतर करा, फक्त खायचं नाही, काही खायच्या आधी थोडासा 15 मिनटं स्वतःसाठी वेळ द्या. त्यानंतर काय होतं की तुम्ही ना स्वतःलाच फ्रेश फील करता. आता जो आहे हा मी खास हिप्ससाठी करते, जे थाईज किंवा हिप्स आहेत. काय होतं की आपण सिटिंग पोझिशनमध्ये जास्त असतो दिवसभरामध्ये आणि त्याने आपले हिप्स जास्त दिसतात. लेडीजला हा प्रॉब्लेम माहिती असेल की हिप्स जनरली लवकर कमी होत नाहीत. तर हा जो प्राणायाम आहे, हा जो योगाचा प्रकार आहे, हा खूप हेल्पफुल आहे. मला खूप फरक पडला आहे. तर लेडीजने ज्या कोणी माझा व्हिडिओ बघत असाल त्यांनी हे ट्राय करा. हार्डली थोडासा श्वास रोखून धरायचा आणि वरती एक 1 मिनिट किंवा एक अर्धा मिनिट, जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं तुम्ही वरती पकडून धरायचं. त्याने काय होतं की तुमच्या ज्या नसा आहेत त्या स्ट्रेच होतात आणि तुमच्या नसांना व्यायाम मिळतो आणि त्यांनी ना हळूहळू फॅट बर्न होत जातं. हे मला खूप हेल्पफुल पडलं आहे आणि तुम्हालाही खूप हेल्प मिळेल ह्याच्यामुळे. आणि थोडंसं स्वतःला एक अर्धा मिनिट शांत असं बसून घ्यायचं. त्याने ना तुमची जी बॉडी थकलेली आहे ती थोडी रिलॅक्स होते. जशी माझी होते तशी तुम्हाला जर ह्याने काही फरक पडला तर मला कमेंट करून नक्की सांगा. जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला नक्की सांगा. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.